पुण्यात काळजाचा थरकाप. आप्पा बळवंत चौकात भरधाव बस दुकानात घुसली. भीषण अपघातात दुकानांचे अतोनात नुकसान. पुण्यातील अत्यंत गजबजलेल्या आणि वर्दळीच्या आप्पा बळवंत चौक एबीसी परिसरात आज दुपारी काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. एका भरधाव बसनं थेट रस्त्याकडेला असलेल्या दुकानांमध्ये शिरकाव केला. या भीषण अपघातात 2 दुकानांचे प्रचंड नुकसान झाले असून सुदैवानं मोठी जीवितहानी टळली असली तरी या घटनेनं संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. नेमकं काय घडलं? ही थरारक घटना आज दुपारी 4 वाजता ते 4:30 सुमारास घडली. प्रभात टॉकीजच्या शेजारी असलेल्या रस्त्यावरून एक बस वेगाने येत असताना अचानक चालकाचे नियंत्रण सुटले. क्षणार्धात ही बस रस्त्याशेजारील प्रकाश कार्ड्स आणि श्री बालाजी कार्ड्स या 2 दुकानांच्या दर्शनी भागात जोरात घुसली. धडक इतकी भीषण होती की दुकानांचे शटर, दर्शनी भाग आणि काचा पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या. अपघाताचा आवाज इतका मोठा होता की परिसरातील नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी मदतीसाठी धाव घेतली. नशीब बलवत्तर म्हणून वाचलो. प्रत्यक्षदर्शीचा थरार. या भीषण घटनेच्या वेळी दुकानाबाहेर उभ्या असलेल्या एका तरुणानं मृत्यूला अगदी जवळून पाहिले. माध्यमांशी बोलताना तो म्हणाला, "मी मोबाईलवर बोलत उभा होतो. तितक्यात काळ बनून बस अंगावर येताना दिसली. मला सावरण्याची किंवा पळण्याची संधीही मिळाली नाही. बस दुकानात घुसली आणि काचेचे तुकडे पावसासारखे उडाले. मी थोडक्यात वाचलो. पण तो क्षण आठवला की अजूनही अंगावर काटा येतो." पोलीस प्रशासनाकडून युद्धपातळीवर मदतकार्य घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. पीआय अरुण घोडके आणि पीएसआय शोभा तेली यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. दुकानात घुसलेली बस बाहेर काढण्यासाठी क्रेन पाचारण करण्यात आली असून युद्धपातळीवर काम सुरू आहे. मध्यवर्ती भाग असल्यानं वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये यासाठी पोलीस यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. व्यापाऱ्यांचं नुकसान, भरपाईची मागणी. या अपघातात प्रकाश कार्ड्स आणि श्री बालाजी कार्ड्स या दुकानांचे अतोनात आर्थिक नुकसान झाले. ऐन व्यवसायाच्या वेळी घडलेल्या या घटनेमुळे व्यापारी वर्ग हवालदिल झालाय. प्रशासनानं या नुकसानीचा तातडीनं पंचनामा करून योग्य ती नुकसान भरपाई द्यावी अशी आग्रही मागणी आता व्यापाऱ्यांकडून केली जात आहे. अपघाताचे कारण अस्पष्ट. हा अपघात बसमधील तांत्रिक बिघाडामुळे, ब्रेक फेल झाला की चालकाच्या चुकीमुळे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेतले असून त्याची सखोल चौकशी सुरू आहे. पुण्यातील वर्दळीच्या रस्त्यांवर वाढती वाहतूक आणि वाहनांचा अनियंत्रित वेग यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र सार्वजनिक ठिकाणी वाहन चालवताना खबरदारी घेणं किती गरजेचे आहे हे या घटनेनं पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे योद्धा न्यूज मराठीचे प्रतिनिधी दत्ता भगत यांनी. तर आम्ही दुकानामध्ये बसलो होतो. मी नव्हतो, माझा वर्कर होता कैलास म्हणून. नशिबाने त्याला काही जीवितहानी काही झालेली नाही आहे, लागलेलं नाही आहे. तर ड्रायव्हरचं म्हणणं असं आहे की गाडीचा ब्रेक फेल झालेला आहे. पण ह्याच्यात मला काही माहिती नाही आहे ब्रेक फेल झाला आहे का आणि काय स्टेरिंग सुटलं आहे. कारण की काही लोक तिथं म्हणतात की लेफ्ट साईडला टँकर होता पाण्याचा म्हणून टेम्पोवाल्यांनी राईट साईडला गाडी दाबलेली आहे. पण मला काही माहिती नाही. आणि ह्याच्यामध्ये जर पाहिलं तर मला 1 वर्ष झालेलं आहे दुकान चालू करून. मी हे परचेस केलं आहे. माझं तिथं लोन वगैरे सगळं चालू आहे. आणि मी फर्निचर हे फक्त 8 ते 9 महिन्यापूर्वी केलं होतं. ह्याच्यामध्ये माझं नुकसान खूप झालेलं आहे. तर मला फक्त एवढीच विनंती आहे की बाबा पीएमसीला मला इथे सांगायचं की बाबा माझं काही नुकसान झाले ते मला भरून द्यावे. आणि ह्याच्यामध्ये एक 3 ते 4 महिन्यापूर्वी गाडी घेतली होती, त्याचं पण नुकसान झालेलं आहे. काय नेमकं नुकसान झालेलं आहे? तुमची गाडी अजून काय सामान कशाचं दुकान होतं नेमकं तुमचं? तुम्ही पाहिलं नुकसान तर दुकानाचा कॅमेरे केले तर तुम्ही एक पण वस्तू जागेवर नाही आहे. म्हणजे कीबोर्ड पासून जर म्हटलं तर सगळे सुटलेलं आहे, काहीच जागेवर नाही. मला हे तुझ्या ह्याला जबाबदार कोण? अंदाजे किती हजारांचं नुकसान झालं? अंदाजे झाले. फर्निचर पण ज्यावेळेस ही गाडी आली कशा प्रकारे आली, नेमकं काय घडलं होतं? मी कॉलवर बोलत होतो आईशी. तेव्हा 800 बघितलं तेव्हा गाडी सुद्धा माझ्या अंगावर आली. तुम्ही मला पळायचं सगळं सुधारलं आहे. त्यावेळेस सगळं काच वगैरे माझ्या अंगाकडे आले तेव्हा मी धावलो.
तेव्हा अशी घटना झाली. मला सुधारलं नाही काय. दारामध्ये गाडी उभी होती. दारात गाडीसमोर होतं तेव्हा जोरात ते आवाज आला पडली. तेव्हा मी धावली. तेवढीच मला काहीच सुधारलं नाही. अशी घटना घडली. साधारण काय वेळ झालेला होता काय साधारण 4 घटना झालेली घटना. 4 साडेचार.